त्यांच्या पोटात दुखतंय, अजून पण ते काही ना काय कुरघोडी चालू आहे. आज सरकार पडणार, उद्या पडणार, 4 महिन्याने पडणार, 5 महिन्याने पडणार, परंतु तुमच्या आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं आणि सरकार विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या. आपण जो सणासुदीला आनंदाचा शिरा देतो, दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत, त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले. अरे का बाबा, तुम्हाला काय बघवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळते का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही. या सरकारला गोर गरिबाची, माझ्या बहिणींची जाणीव आहे. आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, महिला सक्षमीकरण केलं, ST मध्ये 50% सवलत दिली ना? STचा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय. कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या. कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे. त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे. माझ्या बहिणींना वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय, थोडी मदत करतोय. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतोय. मुलींना, ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, त्यांना 50% फी आपण सरकार देत होतो. मला इथे दुःखाने सांगावं वाटतंय की एकदा रात्री 1 वाजता मला एक बातमी समजली
एक मुलगी 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांनी भरायची असते, पण 50% पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. दुर्दैवाने ही घटना घडली. मी त्याच दिवशी रात्री 1:30-1:45 वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मी सांगितलं, सरकार काय कामाचं आहे? सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे, म्हणून ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय त्यांची 100% फी मोफत करून टाका. आणि तो पण आपण निर्णय घेतला. तोही निर्णय माझ्या बहिणींनो आपण घेतला. आज आपण महिलांना देवी समान मानतो, इकडे आपण त्यांचं पूजन केलंय, त्यांना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणतो. फक्त फोटोत पूजा करून उपयोग नाही, त्यांना प्रत्यक्ष आणि डायरेक्ट मदत केली पाहिजे, म्हणून आपण ही योजना आणतोय. आणि म्हणूनच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लेक लाडकी लखपतीमध्ये तिच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार, ही देखील योजना आपण चालू केलेली आहे. आणि म्हणून या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या. म्हणून आपल्याला मी सांगतो, लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपल्या घरी नांदल्या पाहिजेत. सरकारचा तोच प्रयत्न आहे, तेच पुण्याचं काम सरकार करतंय. आणि म्हणून मुलगी शिकली, प्रगती झाली हे आपल्याला माहित होतं, परंतु आता आपण अभिमानाने सांगू शकतो, मुलगी शिकली आणि जावयाची सुद्धा प्रगती झाली, कारण आपण त्या मुलीसाठी योजना करतोय. कारण ती तिच्या पायावर, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आपलं सरकार तिला देत आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो. केंद्र सरकारने देखील लखपती दीदी योजना सुरू केली. 25 लाख लखपती दीदी आपण तयार करतोय. महिलांना पिंक रिक्षा देतोय आपण. 2.5 लाख महिला स्वयंसहायता म्हणजे बचत गट समूहांना कर्ज आपण दिलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपण सुरू केली. स्टार्टअपना 1 ते 25 लाख रुपयापर्यंत आपलं सरकार अनुदान देणार आहे. आणि म्हणून आम्ही एवढंच सांगण्याची आपल्याला प्रयत्न करतोय की सर्वसामान्य माणूस जो आपला वयोवृद्ध आहे, ज्याला तीर्थयात्रा करायची आहे, दादा भुसे इकडे आहे, तीर्थदर्शन योजना पण आपण सुरू केली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, ज्या ज्येष्ठांना देवदर्शनाला जायचं आहे, त्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी देखील आपण ही योजना सुरू केली. आणि त्यामुळे हे राज्य शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं, माझ्या भावांचं, माझ्या ज्येष्ठांचं, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण वर्षाला 6,000 रुपये देतोय. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करणार हे देशातलं पहिलं सरकार, आपला पहिलं राज्य आहे. आज आपण त्यांना 750 HP पंपाने शेती करणाऱ्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे. हाही मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज तरुणांना, माझ्या बहिणींना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना, कामगारांना सगळ्या योजना आपण सुरू करतोय. आणि मी आपल्याला विश्वास देतो, हे लागलं नाही ना. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. कोणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत. ताई, कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा, तुमची अडचण दूर होईल. या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची
भेट रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो आणि मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. मगाशी आपल्या तुळशीदास गावी त्यांनी सांगितलं की साक्री तालुक्याचा वैभव असलेला पांजरकान सहकारी साखर कारखाना गेल्या 25 वर्षापासून बंद होता आणि तो आता लवकर सुरू होईल. सरकार त्याला पूर्ण मदत करेल. सरकार त्याला पूर्ण मदत करेल. सरकार या तुमच्या कारखान्याच्या पाठीशी उभं राहील. दीनदयाळ आदिवासी सूतगिरणीसाठी देखील आम्ही सरकारकडून जे जे काय आपल्याला आवश्यक सहकार्य आहे ते पूर्ण करू एवढी खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या सगळ्या भावांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. आपल्या टाळ्या